अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये. आत्ताच आपण मार्गशीर्ष महिना संपला आणि पौष महिन्याची सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यात आपण महालक्ष्मीचे व्रत करत असतो, तर पौष महिन्यात सूर्यनारायणाचे म्हणजे सूर्यदेवतेचे रविवार आपण करत असतो. जेवढे रविवार पौष महिन्यात येतात तेवढे रविवार सूर्यदेवाच्या नावाने व्रत केले जाते. तर हे व्रत करताना कुठले कुठले नियम पाळायचे, त्याचबरोबर पूजा कशी मांडायची, पूजा कुठे मांडायची आणि उपवास कधी सोडायचा याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सुरुवातीला मी तुम्हाला नियम सांगते. नंबर 1 नियम म्हणजे आपल्याला त्या दिवशी सूर्य उदयापूर्वी उठायचे आहे. आणि ज्या काही सगळ्या सुहासनी आहेत, नवीन लग्न झालेल्या महिला देखील, त्यांनी देखील हा उपवास करायचा आहे. सुहासनीने उपवास केलेला हा चांगला असतो. नंबर 2चा नियम म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीच आपल्याला त्या दिवशी केस विंचरून घ्यायचे आहेत आणि मेकअप जो काही आहे तो करून घ्यायचा आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर त्या दिवशी केस विंचरले जात नाहीत आणि त्याचबरोबर आरशात देखील चेहरा पाहिला जात नाही. त्यामुळे जो काही मेकअप करायचा आहे तो आपल्याला सूर्य उदयापूर्वीच करायचा आहे. नंबर 3चा नियम म्हणजे या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो आणि हा उपवास सूर्यनारायणासाठी केलेला असतो. त्यामुळं सूर्य मावळण्यापूर्वीच हा उपवास सोडायचा असतो. म्हणजे रात्री सूर्य मावळण्याच्या आधीच, रात्री उपवास सोडायचा नाही, सूर्य मावळण्याच्या आधीच आपल्याला संध्याकाळच्या आधीच हा उपवास जो आहे तो सोडायचा असतो. ही जी पूजा आहे ती आपल्याला अंगणातच मांडायची असते. गावाकडं अंगण असतं, पण आपण जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आपल्याला गॅलरीत ही पूजा जी आहे ती मांडायची आहे. नंतर पूजा करत असताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करूनच पूजा करायची आहे, कारण सूर्य हा पूर्व दिशेने उगवत असल्यामुळे देखील आपल्याला पूर्वेकडे तोंड करूनच काढायची ही पूजा आहे ती करायची आहे. कारण आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, आदित्य रानूबाईला पूर्वेकडे तोंड करायचं आहे, हळदी कुंकू वाहून घ्यायचे. पूजेची सुरुवात आपल्याला सूर्य उगवल्याबरोबर सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. एक तांब्या घ्यायचा, त्या तांब्यापूर्वी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू, दिव्याच्या तीळ तांदूळ एक फूल टाकायचं आणि सूर्याला जल अर्पण करायचं. जल अर्पण करत असताना ओम सूर्यनारायण अगरबत्ती लावून सूर्यनारायण, तुमच्याकडे जे काही फळ असेल त्या फळाचा जप करायचा. त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा. जल अर्पण झाल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाला दिवा, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि गुळ साखरेच्या नैवेद्याला थोड्याशा अक्षता देखील सूर्याच्या दिशेने टाकून गुळाचा टाकायचा. त्यानंतर फुल एक वाहून घ्यायचं. जे फळ आहे त्यानंतर आपल्याला तरी चालतील. सूर्यनारायणाला अगरबत्ती दिवा वळून घ्यायचा आहे. त्याचबरोबर पूजेला सुरुवात करायची. वाटाण्याची शेंग, पूजा मांडतोय त्या ठिकाणी भुईमुगाच्या शेंगा, चौरंग आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला पाटावर ह्याचा देखील पूजेमध्ये समावेश करायचा आहे. म्हणजे सूर्यदेव पूजेला मांडायचं आहे. त्यांना देखील असलेली हरभऱ्याची ढाळी काढायची रांगोळीच्या साह्याने. हे देखील आपल्याला काय करायचं आहे, जर पितळेला मांडायचं असेल तर तुम्ही ते देखील पूजेत नंतर हे सगळं मांडल्यानंतर हळदी कुंकू वाहून किंवा एखादी प्रतिमा असेल तर आपल्याला सूर्यनारायणाची तुम्ही पूजेमध्ये देखील त्यानंतर पूजेमध्ये ठेवायचे. पद्म देखील पाटावर काढायचे आहे. म्हणजे गायीच्या पायाची जी रांगोळी आहे ती देखील पाटावर सूर्यनारायणाच्या साह्याने काढायची. नमस्कार करायचा. नंतर आदित्य आणि रानूबाई, गोष्ट मी सांगायची विसरले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, सूर्य उगवल्या माणसाच्या सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. एक तांब्यावर पाणी घ्यायचं, तांब्याच्या रांगोळीच्या साह्याने थोडंसं हळदी काढायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला की थोडेसे तांदूळ, गोल आणि खाली असे हातपाय काढलेले आहेत. ते आदित्य टाकून आपल्याला रानूबाई नारायणाला जल अर्पण करायचं. सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं, पण ते विसरले. हे रांगोळीच्या जल अर्पण केल्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात सर्वांना हळदी कुंकू फूल वाहून घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा पूजा करत असाल तेव्हा ओम आदित्य नमः आणि नैवेद्य आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा नारायण नमः, खोबऱ्याचा नैवेद्य नमः किंवा दूध साखरेचा दाखवला तरी चालेल करायचा आहे. आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ठेवायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे काही फक्त आपल्याला फळाचा नैवेद्य दाखवला तरी नसेल तर चालेल पुढे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या पूजेमध्ये पेरू, सूर्यनारायणाची पूजा केल्याने शेंगा कधीच कशाची कमी भासत नाही. आपल्या घरात हरभरा, ओला हरभरा आलेला असतो, हे देखील पूजेमध्ये मांडून प्रमाणात त्यांना देखील हळदी कुंकू तीळ तांदूळ वाहून त्यांची देखील जीवनात पूजा करून घ्यायची आहे. कुठल्याही गोष्टीची कमी भासत नाही. आमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती देखील पाटावर त्या दिवशी ठेवली जाते. तुमच्या भागामध्ये ठेवत असाल तुम्ही देखील विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करायला नियम अशा प्रकारे पूजा साहित्य पण काही आहे, म्हणजे पूजा खूप काही अवघड नाही. त्याचबरोबर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने उपवास पण काही अवघड नाहीये. तुम्ही फराळ करून तुम्हाला आणि काही निरंकार शक्य नसेल, निरंकार तर करायचंच नाही आपल्याला, एक टाइम जेवायचं आहे त्यांनी हा उपवास करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास फराळ करून लाईक करा. नंतर कमेंट मध्ये उपवास सोडला तरी चालेल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला विसरू नका.